आणि कार्य केल्यानंतर ही मंडळी कशा रीतीनं प्रभूकडं आणि प्रभूमध्ये पुढे जात आहे. या मंडळी संदर्भात आपण जो इतिहास पाहिलेला आहे त्याच्यामध्ये आपण प्रेषितांची कृत्ये याचा 17वा अध्याय आणि ते 17व्या अध्यायामधील जी पहिली काही वचनं आहेत त्या वचनांमध्ये पाहिलं की या मंडळीमध्ये संत पॉलनं कशा रीतीनं सुरुवात केली. पॉल या मंडळीमध्ये 3 शब्दात जातो, मंडळीमध्ये म्हणजे सिनागोगमध्ये जातो आणि त्या ठिकाणी जो काही संवाद त्यानं केलेला आहे त्याद्वारे काही भक्तिमान यहुदी जे आहेत त्यांच्या मनामध्ये देवबाप कार्य करतो आणि मग एक मंडळी प्रस्थापित होते. आणि मग आपण त्यांच्यामध्ये हेही पाहतो की लगेचच मंडळी प्रस्थापित झाल्यानंतर त्या मंडळीचा छळ होतो आणि यासोनाला पकडण्यात येतं, यासोनाच्या कुटुंबाला पकडण्यात येतं, मग त्यांना जामिनावर परत सोडवण्यात येतं. हा जो सर्व प्रकार आहे आपण पाहतो आणि मंडळी फार कठीण परिस्थितीतून संकटातून जात आहे. आणि मला तुम्हाला हे सांगायला आवडेल की या मंडळी संदर्भात आपण ज्यावेळेस शिकत आहोत तर जे दुःख असतात, जी संकट असतात, जो परीक्षेचा काळ असतो याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात आपल्याला सांत्वन या मंडळीच्या या पत्राद्वारे आपल्याला मिळतं. कारण ह्या मंडळीकडे पाहिल्यानंतर आपल्याला या गोष्टी निदर्शनास येतात. आता जे वचन आपण वाचणार आहोत 7 पासून पुढं त्याच्यामध्ये या मंडळीला असं कुठंही आपण पाहतो की नॉर्मल असं ट्रीट करण्यात आलेलं नाही. तर या मंडळीला ज्या छळातून ही जात आहे, या छळातून जात असताना या मंडळीची उदाहरणं संत पॉल इतर मंडळांना देतो. याचा अर्थ ही मंडळी येणाऱ्या दिवसामध्ये कशी आदर्श मंडळी झालेली आहे असं आपल्याला दिसतं. मग ज्यावेळेस आपण मंडळी म्हणतो तर मंडळीतील लोकांचा असणारा जो विश्वास आहे, त्यांचा जो सहभाग आहे, त्या विश्वासानं, त्या सहभागानं त्यांची जी विचारशक्ती आहे किंवा देवापानं त्यांच्यावर जी कृपा केलेली आहे त्या कृपेद्वारे आलेल्या प्रत्येक संकटाला, आलेल्या प्रत्येक परीक्षेला, छळाला कशा रीतीने ही तोंड देते. आणि त्यामुळं पॉल ज्यावेळेस मंडळी म्हणत आहे याचा अर्थ त्या मंडळीतील प्रत्येक जो सभासद आहे, प्रत्येक जी व्यक्ती आहे त्या व्यक्ती संदर्भात तो बोलत आहे की कशा रीतीनं त्यांनी याला तोंड दिलेलं आहे. तर आज जेव्हा आपण हे पाहणार आहोत की कशा रीतीनं देवापानं त्यांची निवड केली, आपण मागच्या वेळेस पाहिलं जे संदेश आपले होते आणि किती अद्भुत अशी सामर्थ्यवान सुवार्ता या मंडळीला समजलेली होती. आणि आपण पाहिलेलं आहे की संत पॉल जेव्हा यांना समजावून सांगतो किंवा जे संवाद करतो त्याचा टॉपिक काय असतो तर तो म्हणतो की ख्रिस्ताने यावं, बहुत दुःखे सहन करावी आणि त्यानं मारलं जावं, पुनरुत्थित व्हावं आणि एवढंच नाही, ज्या येशूची मी घोषणा करतो तोच ख्रिस्त आहे. आणि ही जी महान सुवार्ता आणि या सुवार्तेचं सामर्थ्य आहे, या सुवार्तेच्या सामर्थ्यानं ही भरलेली मंडळी आपल्याला आढळते. कोणत्याही प्रकारची प्रॉस्पेरिटी नाही, कोणत्याही प्रकारचं असं आरोग्य नाही, कोणत्याही प्रकारचा असा मोठा घुमजाव नाही. तर या मंडळीला प्रॉपर मिळालेली ही जी सुवार्ता आहे या सुवार्तेनं रूटेड, मुळावलेली मंडळी असं आपण या मंडळीकडे पाहतो. कितीही मोठे वादळ आले तरी ही मंडळी न हलणारी, कितीही मोठं संकट आले तरी ही मंडळी न डगमगणारी अशी आपण या ठिकाणी पाहतो. लक्षात घ्या, आपण मनुष्य आहोत आणि अनेकदा आपल्या आजूबाजूला जे काही प्रसंग घडतात कदाचित ते फार वेदनादायी असू शकतात, दुःखद असू शकतात, त्रासदायक असू शकतात आणि आपण अनेकदा त्या परिस्थितीला तोंड दिलेलं आहे आणि आपण परमेश्वराला म्हणतो की नाही होत आहे, मला हे सहन होत नाहीये, मला जमत नाहीये, मला कळत नाहीये. पण आपण हे पाहतो की जर आपण सुवार्तेमध्ये मुळावलेलो आहोत तर मग तुम्हाला आणि मला हे निश्चित अर्थानं माहित आहे की आपण ह्या जगामध्ये केवळ प्रवासी आहोत आणि हे जे काही आपल्यावर गुदरलेलं आहे परमेश्वराची इच्छा आहे की फार समाधानकारक रीतीनं, फार आनंदानं आपण या परिस्थितीला तोंड द्यावं आणि या परिस्थितीतून आपण पार जावं. आणि मग आपण पाहतो की कशा रीतीनं जो शेवटला आपला जो गोष्ट होती की या परिस्थितीमध्ये सामर्थ्य देणारा कसा पवित्र आत्मा आहे आणि पवित्र आत्मा कसा मंडळीमध्ये कार्य करतो आणि कशी तो कृपा पुरवतो मंडळीला, मंडळीतील लोकांना, ते आपण मागच्या संदेशामध्ये पाहिलेलं आहे. आणि तुम्हाला आठवत असेल की त्या संदेशामध्येही मी तुम्हाला हे सांगितलं होतं की जेव्हा तारण होतं तेव्हा ते तारण लपून राहणारं तारण नसतं. एखाद्या व्यक्तीचं जर तारण झालेलं आहे तर तो लपून राहत नाही, तर त्याच्या जीवनातून ते काय होतं, प्रकट होतं, ते जीवनात दिसू लागतं, खोलून येतं. कारण तो नवीन जन्म
झालेलं आहे. नवीन जन्माचं ते काय आहे, ते चिन्ह आहे. मी तुम्हाला काही उदाहरणं जुन्या काळातली देतो. म्हणजे लहान मूल ज्यावेळेस जन्मात येतं त्यावेळेस तुम्ही जर पाहिलं त्याला लपवून तुम्ही ठेवू शकत नाही. कोणीही लपवून ठेवू नाही शकत. आपण मोशेकडे पाहतो की त्याचा जन्म झाला, त्याला लपवून ठेवावं असं त्यांच्या मनात आलं, पण ते लपवू नाही शकले. मग त्याने त्याला कितीही लहान बाळ असेल त्याला तुम्ही लपवू शकत नाही. तसंच नवीन जन्म झालेला जो व्यक्ती आहे, जो नवा जन्म झालेला व्यक्ती आहे, तो लपवून राहू शकत नाही. तो असं नाही म्हणू शकत की नाही मी गुपित आहे किंवा मी गुप्त आहे, माझं वैयक्तिक जीवन आहे, मी किती काय वरती करतो त्याकडे लक्ष देऊ नका. माझ्याने देवाचे संबंध आहेत आणि आम्ही फार सिक्रेट आहोत. तुम्ही मला ओळखू शकत नाही कारण देव आणि माझे नाते संबंध आहेत. मी हे का करत आहे मला तुम्हाला सांगायची गरज नाही कारण मी गुप्त आहे. माझ्या जीवनामध्ये आतमध्ये प्रभू येशू ख्रिस्त आहे. मला बाह्य जीवनातून दाखवण्याची गरज नाही. एखाद्या व्यक्तीचं ज्यावेळेस तारण होतं, तारण झाल्यावर त्याच्या वैयक्तिक जीवनाद्वारे ते प्रदर्शित होतं, ते दिसतं. तुम्ही दाखवत फिरत नाही, पण ते काय होतं ते आपोआप दिसून येतं. जसं मी तुम्हाला सांगितलं की लहान बाळ जन्मास येतं, तुम्ही त्यांना दाबण्याचा प्रयत्न केला तर ते अधिक जास्त ओरडतं. आणि त्यामुळं तुम्ही लक्षात घ्या, नवा जन्म ज्यावेळेस होतो तर ते जीवन बदललेलं जीवन असतं आणि मग ते बदललेलं जीवन जे आहे ते दिसू लागतं. आणि दिसू लागतं एवढंच नाही तर आजचा जो संदेश आहे तो मग खरं परिवर्तन ज्याला आपण म्हणतो, खरं जीवनाचं परिवर्तन ज्यावेळेस होतं, मग ते काय करतं किंवा त्याच्यामध्ये किती मोठं सामर्थ्य आहे की ते काय करू शकतं. आता माझा हा विश्वास आहे की जेवढे आपण या ठिकाणी उपस्थित आहोत तेवढ्या जणांचं आपलं तारण झालेलं आहे. या उद्देशानं आजचा मी संदेश पुढे नेत आहे. तारण प्राप्त झालेले लोक जे आहे त्यांचं खरं परिवर्तन झालेलं आहे आणि खरं परिवर्तन झालेले जे लोक आहेत ते जीवन बदलतात. स्वतःच नाही बरं का, तर ते त्यांच्या आजूबाजूला असलेल्या लोकांचं जीवन ते बदलतात. आणि मग आता आपण स्वतःचे जीवन आज पारखून घ्यायचं आहे की काय माझं खरं परिवर्तन जर झालेलं आहे, माझं जीवन जर तारलेलं आहे, तर माझ्या जीवनाद्वारे इतरांचं जीवन बदललेलं आहे का, किंवा माझा जो प्रभाव आहे तो इतरांवर पडलेला आहे का, किंवा माझ्या जीवनामध्ये जो ख्रिस्त आहे तो ख्रिस्त इतरांना दिसत आहे का, ते साक्ष देत आहेत का, ते बदलत आहेत का, ते पारखणं फार आवश्यक आहे. मी आज तुम्हाला अजिबात बाहेर नेणार नाहीये, म्हणजे जगामध्ये जाऊन दाखवणार नाहीये. मला तुम्ही सांगा बरं, तुमच्या कामावर किती लोक बदललेले आहेत? मला सांगा बरं, किती लोकांचं परिवर्तन तुमच्या कामावर झालेलं आहे? तुमच्या कॉलेजमध्ये किंवा तुमच्या ऑफिसेसमध्ये तुम्ही जिथे जाता तिथे किती लोकांचं परिवर्तन झालंय मला तुम्ही सांगा. तर मला अजिबात ते तुम्हाला सांगायचं नाहीये. माझी इच्छा आहे की खरं तारण जर तुमचं झालेलं आहे तर तुम्ही त्या तारणाचा आदर्श बनता. आणि जेव्हा तुम्ही तारणाचे आदर्श बनता तर ते कसं आहे तर ते आपण या पत्रामध्ये पाहत आहोत. संत पौल थेसलोनिकरासला इथंच नाही बोलत बरं का, तो इतर पत्रांमध्ये जेव्हा इतर लोकांना लिहितो त्यावेळेस या लोकांची आठवण करतो आणि या लोकांची आठवण करून यांची तुलना सदैव होते. थेसलोनिकरासच्या लोकांची तुलना होत असते, तर ते कधी विसरू नका. इनफॅक्ट जर तुम्ही खाली गेले प्रेषितांची कृत्ये याचा जो अध्याय आपण वाचला 17वा अध्यायाचं जे 11वं वचन जर तुम्ही वाचलं, कारण आपण 9 पर्यंत या ठिकाणी आपण पाहतो की थेसलोनिकरासच्या लोकांसंदर्भात आहे. तुम्ही कंपॅरिझन जर बघितलं तिथले तिथे तुम्हाला कंपॅरिझन दिसतं. वाचा बरं, तिथे कंपॅरिझन तुम्हाला समजेल. 11वं वचन 17वा अध्याय 11वं वचन कोणाला मिळालं तर पट करून वाचा बरं. तुम्हाला दिसत आहे या ठिकाणी कंपॅरिझन लगेच कंपेअर व्हायला चालू होतं. म्हणजे हे असे तसे लोक नाहीयेत. ह्या लोकांचा प्रभाव एवढा मोठा आहे की ॲज सून ॲज पॉल काय करतो, दुसरीकडे प्रवास करून जातो, गेल्या कंपॅरिझनला चालू होतं. कारण हे असं हाय स्टँडर्ड सेट केलेलं आहे त्यांनी. हे स्टँडर्ड कसं एकदम हाय स्टँडर्ड आहे आणि हाय स्टँडर्ड सेट केल्यामुळे लगेच कंपॅरिझन व्हायला चालू होतं. आणि कंपॅरिझन चांगल्या गोष्टींसंदर्भात आहे, वाईट गोष्टींसंदर्भात नाही. तुलना चांगल्या गोष्टींसंदर्भात आहे, वाईट गोष्टींसंदर्भात नाही. त्यामुळे ते व्यक्तिमत्व प्रभाव पाडणारं व्यक्तिमत्व आहे. हे व्यक्तिमत्व आदर्श टिकवणारं व्यक्तिमत्व आहे. तुमचं तारण झाल्या तुम्ही प्रभाव टाकणारं व्यक्तिमत्व होतं. लक्षात घ्या, असं ओझं टाकून घेऊ नका, काय माझा प्रभाव पडतो का, मला प्रभाव पडतो का, असं नाहीये ते.
हे अशा रीतीने आहे की तारण झाल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या जीवनामध्ये कार्य करतो आणि तारणाचा आनंदच एवढा मोठा आहे की तो तारणाचा आनंद तुम्ही लपवू शकत नाही. आणि तारणाचा आनंद न लपवल्यामुळं तो आता काय होतो, प्रभाव पाडायला सुरुवात करतो, तो आदर्श बनतो आणि इतरत्र असणारे सर्व लोक ते पाहू लागतात आणि ते म्हणू लागतात की वाव, किती अद्भुत जीवन आहे, किती अद्भुत जीवन बदललेलं आहे. आणि तो तारणाचा प्रभाव पडल्यामुळं ते आदर्श व्यक्तिमत्व म्हणून बाहेर येतं. आणि लक्षात घ्या, ते प्रभाव पडणारं असतं. आता आपण इथं येऊ 7व्या वचनामध्ये. 7वं वचन असं म्हणतं, अशाने म्हणजे तुम्ही ज्या प्रकारे प्रभूचे अनुकरी झालात. 7वं वचन काय म्हणतं, जे 6व्या वचनाला कंप्लीट करतं. ज्या रीतीनं तुम्ही प्रभूचे अनुकरण करणारे झाला, ज्या रीतीनं तुमचं तारण झालेलं आहे. कराचे लोकांना सांगितलं, ज्या रीतीनं तुमचं तारण झालं, ज्या रीतीनं तुम्ही प्रभूला अनुसरलेले आहात, त्याचा परिणाम काय झाला. अशानं मासिदोनिया व अखाया यातील सर्व विश्वास ठेवणारे यास तुम्ही कित्ता झालात. म्हणजे तुमचं जे जीवन अशा रीतीनं तुम्ही समर्पण केलं, अशा रीतीनं तुम्ही प्रभूचे अनुकरी झालात की काय झालं की मासिदोनिया आणि अखाया हे 2 प्रांत लक्षात घ्या बरं का. हे छोटे मोठे मंडळ्या नाहीयेत, हे अख्खे प्रांत 3 आठवड्यामध्ये प्रस्थापित झालेली ही मंडळी अशा रीतीनं ख्रिस्तामध्ये असणारं प्रौढत्व समोर आणते की अद्भुत रीतीनं प्रांतांमध्ये ही जी मंडळी आहे हिचा प्रभाव पडतो. हिचा काय होत आहे, हिचा प्रभाव पडतो. तुम्हाला आठवत असेल की मागच्या वेळेस मला सांगितलं मी प्रत्येक एपिस्टलला एखादे इमोजी देतो, है ना. तर या एपिस्टलचं इमोजी काय असेल असं तुम्हाला वाटतं? व्हॉट डू यू थिंक? की मी आता जे इंट्रोडक्शन केलं, तुम्हाला काय वाटतं काय इमोजी असेल बरं याचं? एनी गेसेस? ज्या रीतीने हिचं इंट्रोडक्शन देण्यात आलेलं आहे किंवा ज्या रीतीने ही मंडळी आहे, ज्या रीतीने हिचा प्रभाव आहे, what do you think? Most satisfied and pleasant church. A pleasant church. Pleased. A pleasant church. How wonderful. 3 आठवड्यामध्ये या मंडळीचा प्रभाव एवढा जबरदस्त पडलेला आहे की प्रांतांमध्ये ही कित्ता झाली. आता ज्यावेळेस मी म्हणते ना मंडळी कित्त झाली, याचा अर्थ त्या मंडळीमधील असणारे जे समुदाय आहे, जे लोक आहेत, त्यांचं व्यक्तिमत्व अशा रीतीनं प्रगट झालेलं आहे, अशा रीतीनं प्रभाव पडलेला आहे की प्रांतांमध्ये या मंडळी संदर्भात बोलण्यात येत आहे. प्रांतांमध्ये या मंडळी त्यांचा विश्वास पहा, त्यांचं प्रभूला ज्या रीतीनं ते अनुसरत आहेत ते पहा, किती जबरदस्त आहे. आज सकाळी मी तुम्हाला सगळ्यांना एक फ्लायर पाठवलं बघा. मी मोस्टली सगळ्यांना फ्लायर पाठवतो आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही त्याचं फ्लायर आपल्या चर्च ग्रुपवर पण जर बघितलं असेल तर तुम्हाला माहिती आहे त्याचं स्टार्टिंग काय होतं, हेडिंग काय होतं, तुम्हाला आठवलं? असंच हेडिंग, तुम्हाला हेडिंग काय होतं चेक करा तुमच्या मोबाईलमध्ये. चला काय होतं हेडिंग, आठवतं तुम्हाला? मला माहिती आहे खूप जणांनी स्टेटस ठेवला असेल ते, विश्वासू अधिकारी आणि अपरिवर्तनीय ख्रिस्त न बदलला. अँड देन यू रीड दॅट ब्लॅक वाला बॉर्डर लाईन, जी पहिली लाईन आहे जी ठेवण्यात आलेली आहे. इब्री लोकासपत्र 13वा अध्यायामध्ये ते आहे. तुम्हाला समजत आहे ते काय एक्झॅक्टली काय लिहिलेलं आहे? वाचा बरं. तुमच्या आध्यात्मिक नेत्यांच्या ओके, आध्यात्मिक नेत्यांच्या वर्तणुकीकडे म्हणजे काय? बरोबर, जे काही तुमचे पाळक आहेत, वचनाची सेवा करणारे लोक आहेत, त्यांच्याकडे काय करा? त्यांच्या जीवनाकडं लक्ष ठेवा, त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या, त्यांच्या विश्वासाकडे लक्ष द्या आणि मग काय करा? मग त्यांचं अनुकरण करा. बरोबर आहे? म्हणजे मग काय करा?
मग त्यांचं अनुकरण करा. म्हणजे तुम्ही जे वचन सांगणारे लोक आहेत त्यांचं काय करा, सगळ्यात पहिला त्यांची पारख करा. त्यांना ते पाय त्या राईट, त्यांचा विश्वास पहा त्या राईट, ते बरोबर आहे. ओके, हे फार आवश्यक आहे. आणि मग खाली जर तुम्ही वाचला आणि एकदम एंडला जे वॉर्निंग आहे, सावधान म्हणून लिहिले बघा, ते वाचा बरं. त्या ठिकाणी काय दिसतं तुम्हाला? बदलणारे सिद्धांतामागे धावे, हा. धावणे म्हणजे ख्रिस्ताच्या अपरिवर्तनीय सत्यापासून दूर जाणे होईल. सत्यापासून काय होतं मग? दूर जाणं. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला वाचवू काय शकतं माहितीये का? टू वॉच, टू अनलाइज, त्यांना पारखणं, त्यांना समजणं, ते काय शिकवतात त्यांच्याकडे पाहणं, हे ख्रिस्ती जीवन आहे. जेव्हा आपण थेसलोनिकराचं पत्र वाचतो ह्याच्यामध्ये वेगळं काही नाहीये. तो म्हणत आहे की तुम्ही तुमचं जीवन अशा रीतीने जगले की अखाया असो प्रांत किंवा मासोदिनिया प्रांत असो, या प्रांतातील लोकांनी तुमचं जीवन पारखलं आणि तुम्ही कित्ता झाला, तुम्ही आदर्श झालात. आणि नाव दे आर फॉलोइंग यू, ते तुम्हाला अनुसरत आहेत, तुम्ही कित्ता झालेले आहात. हे आवश्यक आहे, ख्रिस्ती व्यक्तीनं समजणं गरजेचं आहे की ज्या वेळेस खरं परिवर्तन होतं, ज्यावेळेस तुम्ही तारले जाता, त्यावेळेस तुम्ही इतरांसाठी आदर्श होता, कित्ता होता. तुम्ही केअरलेस होऊ नाही शकत कोणत्याही बाबतीमध्ये. तुमच्या विश्वासासंदर्भात तुम्ही केअरलेस असू नाही शकत. तुमच्या तारणा संदर्भात तुम्ही हलगर्जी असू शकत नाही. तुम्ही हलगर्जीपणाने वागू शकत नाही, कारण तुम्ही त्या ख्रिस्तामध्ये आणि ख्रिस्ताच्या आनंदामध्ये, तुमच्या तारणामध्ये एवढे म्हणजे संतुष्ट असता की तुम्हाला बाकीच्या गोष्टींमध्ये जास्त देवाणघेवाण करायची गरज पडत नाही. सेम थिंग हॅपन विथ दिस चर्च थेसलोनिका. आणि ज्यावेळेस आपण ह्या लोकांकडे पाहतो, हे लोक तारण मिळाल्यानंतर हे गप्प बसू नाही शकले, हे शांत बसू नाही शकले. तर त्यांची इच्छा अशी होती की आम्ही ख्रिस्तासाठी काय करावं. पुढे आपण गेल्यावर ते पाहणार आहोत. पण ॲज सून ॲज हे घडतं, संत पॉल त्यांना असं म्हणतो की पहा, 6वं वचन फार आवश्यक आहे, ते म्हणजे तुम्हाला समजेल ते ह्याचा बॅकग्राऊंड काय तो हे बोलण्याचा. तो बोलतो तुम्ही फार संकटात असताना पवित्र आत्म्याच्या द्वारा मिळालेल्या आनंदाचे वचन स्वीकारून आमचे व प्रभूचे अनुकरी झाला. म्हणजे यू हॅव वॉच्ड अस केअरफुली. आम्हाला तुम्ही पाहिलं, जे वचन जसं मी आज तुम्हाला लिहिलं ना, ते जे तुमचं वचनाचं शिक्षण देतात त्यांच्याकडे काय करा, केअरफुली त्यांच्याकडे पहा, त्यांच्या विश्वासाकडे पहा, त्यांची पारख करा आणि त्यांचं अनुकरण करा. फार आवश्यक आहे. म्हणजे केअरफुली पाहणं याचा अर्थ काय की ते इफ दे आर टीचिंग यू राईट, सिद्धांत बरोबर शिकवत आहेत, चांगलं शिकवत आहे, त्यांचा विश्वास कणखर आहे, ते कोणत्या परिस्थितीमध्ये त्यांचा विश्वास प्रगट होतो, फार आवश्यक आहे. तुम्ही पारख करा, देन यू फॉलो देअर फेथ बिकॉज दे आर फॉलोइंग अ राईट पाथ. मला तुम्ही सांगा बरं, विश्वासाची पारख कधी होते? मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं, विश्वासाची पारख कधी होते? संकटामध्ये. ओके, तुम्हाला माहिती आहे आज जग कुठे चाललंय? विश्वासाची पारख कशी करतं जग? चमत्काराने, क्लेम करून, वेगवेगळ्या गोष्टी मागून, जे शास्त्राच्या पूर्ण विरोधात आहे. विश्वासाची पारख कशी होते? विश्वासाची पारख संकटात होते, असं पॉल आपल्याला शिकवतो. तुम्ही फार संकटात असताना विश्वास ठेवला, तो विश्वास आपल्याला कणखर बनवतो. ज्या लोकांना तुम्ही अनुकरण करत आहात ते लोक विश्वासामध्ये कसे त्याची पारख करणं गरजेचं आहे. मासोदिनिया आणि अखाया प्रांतातील लोक ज्यावेळेस थेसलोनिकातील लोकांकडे बघतात, अरे दॅट चर्च इज सो यंग, किती यंग चर्च आहे, किती तरुण चर्च आहे. पण ॲज सून ॲज 3 आठवड्यानंतर या मंडळीनं ख्रिस्तामध्ये वाढत आहेत, अचानकपणे संकटाचा ओघ येऊन या मंडळीवर आढळत आहे. आणि त्यानंतर काय घडत आहे की एकेकाला पकडून त्यांना न्यायासमोर उभं करत आहेत. आणि हे लोक डगमगत नाहीत, हे लोक घाबरत नाहीत. संकट आले, यांचा विश्वास अधिक प्रखर रीतीने बाहेर येतो. वाव, देन दिस चर्चेस, हा जे प्रांत आहेत
हे त्यांना आता फॉलो करतात, ते अनुकरण करतात, ते कित्ता बनत चालले. मला तुम्हाला सांगू दे की आज जेव्हा आपण इथं सर्वजण आहोत आणि आपल्याला सांगण्यात आलं तुमचं तारण झालेलं आहे का, तारण झालेल्या दिवसापासून काय तुम्ही आणि मी विश्वासाचा कित्ता इतरांसाठी बनत आहोत का, जे आपल्या आजूबाजूला आहेत. आपण त्यांना शिकवत आहोत का, अरे पहा तू विश्वासामध्ये वाढ, विश्वासामध्ये राहा, बट व्हॉट दॅट फेथ मॅटर्स द मोस्ट, की तू माझ्या जीवनाकडे बघ आणि मी माझ्या जीवनामध्ये आलेल्या प्रत्येक गोष्टीला कशा रीतीनं फेस करतो, कशा रीतीनं तोंड देतो ते तू पहा. मी कसं तोंड देत आहे, मी विश्वास रूपी तोंड देत आहे. माझा विश्वास कसला आहे बरं, माझा विश्वास काय सांगत आहे बरं, की स्थिर राहा, संकटात धीर धर, तो माझा विश्वास आहे. पवित्र जीवन जग, आशा ठेव की तो येणार आहे. दॅट्स माय फेथ, की स्थिर राहा, फेस एव्हरीथिंग, प्रत्येक गोष्टीला सामोरे जा, पळपुट्यासारखं पळू नकोस. मग कदाचित तो तुझ्यावर फार मोठा ओघ संकटाचा येईल, पळू नकोस. आणि खऱ्या परिवर्तनाची ती साक्ष आहे, की तुझं जर नवं परिवर्तन झालेलं आहे त्याची ती साक्ष आहे, की मला दुःख आहे, मला कष्ट आहे. मला अनेकदा काही ब्रदर्स म्हणजे समविश्वासी आपले लोक मला जेव्हा म्हणतात की पाळक साहेब किंवा पास्टर, खूप कठीण प्रसंग आहे सध्या माझ्या जीवनामध्ये, आय एम गोइंग थ्रू अ लॉट, खूप कठीण प्रसंगातून मी जात आहे. आणि मी सदैव त्यांना एनकरेज करत असतो की धीर धरा, धीर धरा. दिस वर्ल्ड इज नॉट आस, हे जग आपलं नाहीये. धीर धरा बंधूंनो, धीर धरा. आपण यातून पार जात आहोत, आपण प्रत्येक जण याच्यामध्ये प्रवासी आहोत. धीर धरा. तुम्ही आज बघितलं असेल की आपण ज्यावेळेस आपल्या वयोवृद्धांसाठी प्रार्थना केली, आपण सांगितलं की देव आपण कृपा कर, दयेनं पहा आमच्या प्रियजनांकडे, या प्रवासामध्ये त्यांच्यावर दया कर. त्यांनी तुझ्याकडे अधिक सत्यानं पाहावं, तुझ्यावर पूर्णता निर्भर असावं, तुझ्यावर विसंबून जावं, तारणाऱ्या ख्रिस्तामध्ये संतुष्टता शोधावी, त्याच्यामध्ये आनंद शोधावा. विल इट बी पेनफुल? ते बाबा ते खूपच वेदनादायी असेल का? ॲब्सोल्युटली असेल. त्रासदायक असेल का? हो, या शरीराला आहेच आणि ते होणारच आहे, खूप त्रासदायक आहे. पण याच्यातून जात असताना आम्हाला विश्वास दे, आम्हाला धीर दे, आम्हाला ह्या क्लेशाला सामोरं जाण्यावर कृपा कर. आणि दिस इज अ लाईफ ऑफ ब्रदर्स टू एनकरेज इच अदर. बंधुगणांनी अशा शब्दांनी एकमेकाला उत्तेजन दिलं पाहिजे. जी आपली आशा आहे तिकडे आपण त्यांना बोट दाखवलं पाहिजे. आपली आशा या जगामध्ये नाहीये, आपली आशा सार्वकालिक जीवन आहे. आणि त्या सार्वकालिक जीवनाकडे वारंवार बोट दाखवलं पाहिजे की पहा, ते तिकडं पहा, त्या आशेकडे पहा. कारण ते आपलं सांत्वन आहे. आपलं सांत्वन हे जग नाहीये. कारण जर आपण मनुष्याला हे जग दाखवलं तर तो असंतुष्ट आहे, तो पापानं मडलेला आहे. आणि जेव्हा त्याला आपला एक देऊ तो अधिक मागेल. लक्षात घ्या, ज्या वेळेस असं आदर्श कित्तादायी जीवन तुम्ही जगता, तर जेव्हा ते कित्तादायी जीवन तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त हेच प्रदर्शित करायला लावतं, तर जे तुमच्या आजूबाजूला आहेत, जसं की मासेदोनिया आणि अखाया हे जे प्रांत आहेत, त्यांना डिफरंट, दे आर गोइंग थ्रू अ लॉट. ती सुद्धा खूप कष्टातून आणि खूप दुःखातून आणि संकटातून जात आहेत. बट यू नो व्हॉट, जेव्हा थेसलोनिका ही मंडळी उठते आणि विश्वासामध्ये कणखर अशी उभी राहते, तर तसं नाही का, ते अंधार, गडद अंधार असतो
आणि त्या गडद अंधारामध्ये एखादा स्मॉल प्रकाश बिंदू गडद अंधारामध्ये दिसतो. तसं काहीतरी या अखाया आणि मासिडोनिया प्रांतातील लोकांना झालेलं आहे की त्या अंधारामध्ये, त्या गडद अंधारामध्ये दे सॉ समथिंग, अरे प्रकाशाचं, दे सॉ समथिंग लाईक दॅट चर्च, की अंधारामध्ये चमकलेलं आहे. आणि ती त्यांना आशा दिसलेली आहे की हो, वी कॅन गो ओव्हर देअर. कित्तादायी जीवन, खऱ्या परिवर्तनानंतर कित्तादायी जीवन अनेकांना प्रकाश दाखवू शकतो बरं का. अँड दॅट कॅन बी यू, उन्नती बायबल चर्च. आणि प्रत्येक जण, तुमच्या आजूबाजूला अनेक लोक आहेत, कदाचित प्रांत आहेत, मोठे मोठे प्रांत. वी कॅन कॉल नवापूर एक प्रांत. अरे, आणि युअर लाईफ, वन्स लाईफ, एकाच जीवन. अनेक जण मोठ्या अंधकारातून जात आहेत आणि तुमचं विश्वासरूपी जीवन अनेकांसाठी अंधारामध्ये प्रकाशासारखं होऊ शकतं. कोल्हापूर एक प्रांत, सांगली एक प्रांत, अरे बापरे, विदर्भ एक प्रांत, अरे हाऊ वंडरफुल, की अनेक लोक आहे स्वतःला ख्रिस्ती म्हणून आम्ही घेत आहोत. आमची धाव दैहिकतेकडे आहे आणि आम्ही तीच आस लावून बसलेलो आहोत. आणि त्याच्यामध्ये कोणीतरी येत होतं, दॅट्स नॉट आवर एंड. हा आपला शेवट नाहीये की आपल्या शरीरासंदर्भात मरगळत राहावं, आपल्या देहासंदर्भात काळजी करत राहावी. अरे नाही, दॅट्स नॉट आवर लाईफ. आपली आशा तर ख्रिस्त आहे, त्याच्याकडे पाहावं आपण, त्याच्याकडे पाहून त्याच्याकडे आस लावून. तुम्हाला माहिती आहे, अनेकांसाठी जे लोक त्या देहाच्या आणि दैहिकतेच्या बंधनात अडकलेले आहेत, जे प्रभू येशू ख्रिस्ताकडे त्याच लालसेनं बघत आहेत की आम्हाला ते मिळावं, ओरबाळून खाण्याचा प्रयत्न करत आहेत. दे सॉ पीपल लाईक पीपल ऑफ थेसलोनिकरास. ते बघत आहेत थेसलोनिकराची लोक, वाव, संकटामध्ये, क्लेशामध्ये, कष्टामध्ये, त्यांची मानगुट पकडून त्यांना न्यायालयात उभं करण्यात येत आहे, त्यांच्या जमिनी काढून घेण्यात येत आहेत. आणि अशा परिस्थितीत विश्वास टिकवून आहेत. दिस इज नॉट आवर एंड. हा आमचा शेवट नाहीये. आणि ते स्थिर उभे आहेत. काय मागणी आहे आपल्याकडून? द सेम थिंग. काय तुमचं परिवर्तन झालेलं आहे आणि काय तुम्ही संतुष्ट आहात प्रभू येशू ख्रिस्तामध्ये? काय आज आपल्या आजूबाजूचे लोक आपल्यामध्ये ते पाहत आहेत? मी तुम्हाला सांगितलं की मी तुम्हाला अजिबात ह्या जगामध्ये घेऊन जात नाहीये की तुम्ही जगात जातात आणि लोकांना सांगतो तुम्हाला माहित आहे का येशूवर मी विश्वास ठेवते. ते नाही मी तुम्हाला बोलत आहे. मी तुम्हाला हे म्हणत आहे की येशूवर तुम्ही विश्वास ठेवत आहात म्हणजे नेमकं काय करत आहात? येशूवर विश्वास ठेवणं म्हणजे क्लेशामध्ये स्थिर राहणं, संकटामध्ये स्थिर राहणं, दुःखामध्ये, आजारपणामध्ये स्थिर राहणं. यानं काय होत आहे? यानं प्रांतांना कित्ता होतात आणि तशा प्रकारचं जीवनाची अपेक्षा तुमच्याकडून होत. म्हणून एक सिंपल प्रश्न, एक कठोर प्रश्न जो आहे तो तुम्ही आज या 7वं वचन वाचल्यानंतर प्रत्येकाला मनाला विचारणं आपल्याला गरजेचं आहे की काय आमच्या जीवनातून किंवा काय माझ्या जीवनातून माझ्या आजूबाजूचे प्रियजन जे आहेत ते ख्रिस्ताला पाहत आहेत का? माझं परिवर्तन झालेलं आहे आणि मग माझ्यामधून तो ख्रिस्त दिसत आहे का? त्या ख्रिस्ताची अनुभूती ते घेत आहेत का? आणि ते मला पारखून घेणं फार गरजेचं आहे. आता इथंच बघा, इथंच ही मंडळी थांबत नाही. तर 8वं वचन ज्यावेळेस आपण वाचतो त्या 8व्या वचनामध्ये आपल्याला दिसतं बघा कसे कित्ता झाला. तर लगेच लिहिलंय, मासिडोनिया व अखाया यात तुम्हापासून प्रभूचे वचन गाजवत गेले. आता हे मी तुम्हाला का सांगत आहे की आठवण करून घ्या. दिस इज नॉट ॲट ऑल अ व्हेरी ओल्ड चर्च. मोठी मंडळी आहे आणि एकदम असं जुनं चर्च आहे. नाही, दे आर व्हेरी न्यू.
आणि as soon as त्यांना हे सत्य मिळालेलं आहे तर ते लोक गप बसणारे लोक नाहीयेत, ते शांत राहणारे लोक नाहीयेत, तर ते प्रभूचं वचन गाजवणारे, घोषणा करणारे लोक झाले. तो म्हणतो प्रभूच्या वचनाची घोषणा झाली तुमच्याकडून. कुठं? प्रांतांमध्ये, मासुदनिया असो किंवा अखाया प्रांत असो, ही मंडळी फक्त ऐकणारी नव्हती तर सुवार्ता पुढे घेऊन जाणारी होती, सुवार्ता सांगणारी मंडळी होती. आणि त्यांनी मासुदनिया आणि अखायामध्ये ही सुवार्ता घेऊन गेले, प्रियजनांना जाऊन ही सुवार्ता सांगितली. आणि सुवार्ता काय होती जर तुमच्या लक्षात आहे तर, सुवार्ता अशी होती की ख्रिस्ताचं येणं आहे, त्यांना दुःख सोसणं आहे, त्यांना मरण आहे, पुनरुत्थित होणं आहे. ज्या येशूची तो घोषणा करत आहे पॉल, तो येशू मसीहा आहे. अँड दॅट्स द गॉस्पल. आणि ते म्हटले जे आम्हाला कळालंय ते आम्ही इतरांपर्यंत घेऊन जावं. जी काही संधी आपल्याला मिळत आहे त्याच्यामध्ये हेच आपण गाजवावं, त्याशिवाय दुसरं काहीच नाही. तुम्हाला मी सांगतो हेच आपलं पाचारण आहे की जी सुवार्ता तुम्हाला कळालेली आहे ती सुवार्ता तुम्ही आणि मी गाजवावी. आणि ते आपलं पाचारण आहे. मी तुम्हाला एनकरेज करेन की जेव्हा जेव्हा तुम्हाला संधी मिळेल, ज्या ज्या ठिकाणी तुम्ही जाल त्या त्या ठिकाणी जर तुम्हाला काही गाजवायचं आहे आणि सुवार्ता सांगायची, सुवार्ता हीच आहे की ख्रिस्ताने यावं आणि बहुत दुःखे सोसावी, त्यानं मारलं जावं, तिसऱ्या दिवशी उठावं, पुनरुत्थित व्हावं. आशा ही आहे की तो पुनरुत्थित ख्रिस्त पुढे जाणार आहे आणि आपल्यासाठी जागा तयार करणार आहे आणि ती सुवार्ता गाजवावी. लक्षात घ्या, जे मंडळी ट्रान्सफॉर्म झालेली मंडळी आहे, जी मंडळी बदललेली मंडळी आहे, ती मंडळी सदैव घोषणा करणारी मंडळी आहे. ती मंडळी केवळ घोषणा करणारी मंडळी आहे. आणि तुम्ही आणि मी घोषणा करणारे लोक असणं आवश्यक आहे. मी एक गोष्ट पाहत होतो. अत्तर जो असतो ना, अत्तर तुम्हाला माहिती आहे, कापूस असतो अत्तराचा, आणि अत्तराचं कापसाला अत्तर लावतात आणि तो कानाची इथं किंवा मागं असं ठेवतात. तर जेव्हा ते कानाच्या मागं ठेवतात आणि तो कानाच्या मागं ठेवलेला अत्तराचा व्यक्ती जो आहे तो जर आपल्या चर्चमध्ये अचानकपणे आला तर तो वास तो लपवू शकेल का? तर नाही लपवू शकणार. त्याचा वास येणारच येणार, त्याचा सुगंध येणारच येणार त्या अत्तराचा, कितीही असो. मग जर समजा मी पाहिलं की एक चोर होता, चोर म्हणजे तो खुनी पण होता, त्याने एका घरामध्ये खून केलेला होता आणि तो अत्तर लावायचा. आणि मग पोलीस ज्यावेळेस इन्व्हेस्टिगेशनला गेले तर त्यांना तो कापसाचा बोळा दिसला आणि त्या कापसाच्या बोळ्याला अत्तराचा वास होता. आणि पोलिसांनी तो जो सिरियल किलर होता त्याला कसं शोधलं किंवा कसं त्याला पकडलं तर केवळ त्या अत्तराच्या वासानं. म्हणजे दुसरं काहीच त्यांच्याकडे नव्हतं, त्यांच्याकडे एकच होतं की ते अत्तराचा वास होता. तो काही केलं ते लपवू शकला नाही. लक्षात घ्या, अत्तर जे आहे तशाच प्रकारे सुवार्तेचा सुगंध आहे, जो तुमच्यामध्ये जर असेल तुम्ही लपवू शकणार नाही. तो काहीही झालं तुम्ही लपवू शकणार नाही. आणि त्यामुळं जेव्हा तुम्हाला ती सुवार्ता मिळते, तुम्हाला मिळालेली आहे, ती तुम्ही झाकू शकत नाही. थेसलोनिकेच्या लोकांना ही सुवार्ता मिळाली आणि ती मिळालेली सुवार्ता त्यांनी लगेच मासिदोनिया प्रांत आहे किंवा अखाया प्रांत याच्यामध्ये जाऊन त्यांनी ती गाजवली. त्यांनी लोकांना सांगितलं आणि काय सांगितलं? जे त्यांना मिळालेलं आहे ते सांगितलं. ती सुवार्ता त्यांनी गाजवली. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, तुमचं खरं झालेलं जे परिवर्तन आहे ते तुमचं झालेलं परिवर्तन तुम्ही लपवू शकत नाही, लपवू शकतच नाही. मग तुम्ही तुमच्या घरामध्ये, तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये, तुम्ही ज्या लोकांमध्ये जाता त्या सर्वांमध्ये तुमच्या जीवनातून तो अत्तर दिसणं गरजेचं आहे, तो ख्रिस्त दिसणं गरजेचं आहे. मी मागच्या वेळेस सांगितलं एका तरुणांच्या संमेलनामध्ये, त्यांना मी असं म्हणालो की तुमचं जर खरंच तारण झालं असं तुम्हाला वाटतं आणि जर स्वतःची पारख करा, जर अजून तुमच्या मित्रमंडळींना हे ठाऊक नाही की तुम्ही येशू ख्रिस्ताचे आहात, तर मात्र तुमची फार अडचण आहे. When you meet them at once, तुम्ही त्यांना एकदा भेटता, तुमच्या जीवनात जर त्यांना कळत नाही की तुम्ही वेगळे आहात आणि ख्रिस्ताचे आहात, तर तुमचं तारण झालंच नाही.
ते तुम्हाला गाजवण्याची किंवा मोठ्यानं बोलण्याची गरज नाही. पण ॲज सून ॲज तुम्ही एखाद्या व्यक्तीला भेटता आणि त्यानं जर अत्तर लावलेला आहे, त्याचा जो सुगंध अत्तराचा आहे, तर तुम्ही ओळखता की हा अत्तर लावलेला व्यक्ती आहे. अहो, सुवार्थेचा सुगंध अशाच प्रकारचा आहे की एकदा का तुमच्या जीवनामध्ये तो आलेला आहे तर त्याद्वारे तारण निश्चित आहे. मी हे का उदाहरण तरुणांना दिलं मी तुम्हाला सांगतो. एकदा एक मुलगा एक मुलगी एकमेकाला डेट करत होते. आणि डेट करत असताना 1 महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले, 6 महिने झाले. दोघांनी निर्णय केला की चला आता आपण लग्न करू. लग्नाच्या वेळेस दोघांचं डिस्कशन झालं की लग्न कोर्ट मॅरेज करायचं का. ती म्हटली अरे मी तर ख्रिश्चन आहे. लास्ट 6 months ते एकत्र भेटत आहेत, एकत्र बोलत आहेत, लग्नाविषयी विचारणा आहे. आणि 6 महिन्यानंतर, म्हणजे लिटरली हे मला सांगण्यात आलेलं होतं असं, 6 महिन्यानंतर जेव्हा ते विचार करायला लागले की आता कसं पुढे जायचं, तर ते म्हटले अरे मी तर ख्रिश्चन आहे. ती मुलगी म्हणाली. आणि म्हटलं अच्छा, मग कसं होऊ शकेल. तिलाही ठाऊक नाही की तो कोणत्या विश्वासाचा आहे. आणि मग ते मुलगी मला सांगत असताना म्हणाले नाही ना, प्रेमामध्ये असं काहीच बघण्यात येत नाही ना. हाऊ बॅड इट इज. किती वाईट गोष्ट आहे की जेव्हा आपण प्रायोरिटीज पाहतो, जीवनाच्या प्रायोरिटीज काय होऊन बसलेल्या आहेत. किती अवघड आहे. जग एका फार विचित्र वळणावर येऊन ठेपलेलं आहे. आणि ख्रिस्त आणि ख्रिस्तीपणाचा आनंद, ख्रिस्ताची सुवार्ता जर आपल्यामध्ये नाहीये तर अशक्य आहे ह्या जगामध्ये तुम्ही आणि मी ख्रिस्ती म्हणून, खरे परिवर्तक म्हणून जगणं. तुमच्या जीवनाद्वारे ख्रिस्त प्रगट होणं, तुमच्या जीवनाद्वारे ख्रिस्त इतरांना दिसणं हे आवश्यक आहे. तुमचा विश्वास प्रदर्शित होणं हे अपेक्षित आहे. मासिडोनिया आणि अखाया प्रांतातील लोकांना हा सेम विश्वास थेसलोनिकेच्या लोकांमध्ये दिसला, त्या मंडळीमध्ये दिसला. आणि म्हणून मी तुम्हाला वारंवार ही गोष्ट सांगत आहे की तुमचा विश्वास कोणत्या प्रकारे लोकांच्या निदर्शनास येऊ शकतो. तुमचा विश्वास केवळ आणि केवळ क्लेश आणि संकट, आणि या संकटांना आणि क्लेशांना तुम्ही कशा प्रकारे तोंड देता, या अद्भुत प्रकारे तुमचा विश्वास इतरांमध्ये प्रगट होऊ शकतो. इतर कोणत्याही बाबींनी किंवा इतर कोणत्याही दृष्टिकोनातून नाही. मग लोक तुम्हाला जर असं काही वेगळं प्रगट होत आहे, लोक जर त्या ठिकाणी आकर्षित होत, तर कदाचित मग तो काहीतरी वेगळाच विश्वास, त्या विश्वासाला नाव देण्यात आलेलं आहे असं बोलण्यात येत असं. आणि मग नवं वचन त्या गोष्टीला क्लिअर आउट करतं. नवं वचन काय म्हणतं त्याकडे आपण जाऊया. तो म्हणतो बघा, पहिला 8वं वचन पूर्ण करतो मी. तो म्हणतो इतकेच केवळ नाही तर देवावरील तुमच्या विश्वासाचे वर्तमान सर्वत्र पसरले, यामुळे त्याविषयी आम्हास काही सांगायचे अगत्य नाही. तुमचा विश्वास असा काही पसरला की लोकांना तुमच्या विश्वासाविषयी समजू लागला, तुमच्या विश्वासाविषयी कळू लागलं. आणि हे आवश्यक आहे. मला खूप आवडतं हे लोक ज्यावेळेस म्हणतात की आम्हाला क्लेपावेळेचा विश्वास माहित आहे, असं ज्यावेळेस म्हणतात त्यावेळेस मला खूप छान वाटतं. त्यांना ठाऊक आहे की काय विश्वास आहे, व्हॉट ही बिलीव्स. एकदा तर एका ठिकाणी असं बोलण्यात आलं की ना, ती कमिटी होती, ती कमिटी अशी म्हणाली की वर्षातून आम्ही ना काय करतो माहितीये का, एखादा रविवार किंवा एखादी मीटिंग क्लेपावेळी तुमची मुद्दाम भरवतो आम्ही. थोडीशी मंडळी जरा हलवून निघते हो, बाकीचं आम्हाला जे करायचं आम्ही वर्षभर करतो. वर्षातून एकदा तुम्हाला बोलवलं ना, थोडी हलवली मंडळी की जरा चांगलं होतं. मला हे वाटलं त्यांच्याविषयी की दे नो एक्झॅक्टली व्हॉट इज ट्रू, पण त्यांना ते मंडळीला द्यायचं नाहीये. त्यांना मंडळीला एंटरटेन करून ठेवायचं आहे. हे चांगलं आहे तर तुमच्याविषयी असं काही बोलण्यात येत आहे की नाही, अरे डोंट डू इट, हे करू नका, हे असं वागू नका, हे असं राहू नका, बिकॉज ही इज कमिंग, तो येत आहे. फार आवश्यक आहे
फार फार गरजेचं आहे तुमच्या विश्वास संदर्भात असं बोलणं. somebody say, oh, he speaks very straight. हा सरळ बोलणारा माणूस आहे, आवश्यक आहे. तो म्हणतो, पॉल म्हणतो की आता मला हे जास्त सांगायची गरज नाहीये, कारण तो आता सगळीकडे पसरत चाललेला आहे. तुमचा विश्वास हा सर्व ठिकाणी पसरत चाललेला आहे, समजून आलेला आहे. आणि मग तो नव्या वचनात असं म्हणतो, कारण बघा काय लिहिलंय, सांगावयाचे अगत्य नाही, म्हणजे मला तर सांगायची तुमच्या विश्वासाविषयी गरज नाही, पण कारण तुम्हामध्ये आमचे येणे कोणत्या प्रकारचे झाले, म्हणजे आम्ही कसे आलो तुम्हाकडं. तर म्हणतो कशासाठी आलेलो आहोत आम्ही तुम्हाकडं, हे कशा प्रकारचं होतं. तो म्हणतो सदाजीवी व सत्य देवाची सेवा कराव्यास. म्हणजे आम्ही का आलेलो आहे तुमच्याकडं, तर जिवंत देवाची सेवा कराव्यास आलो. आता याचं स्पष्टीकरण फार सुंदर आहे. का असं तो म्हणत आहे की आम्ही जिवंत देवाची सेवा करायला आलो. तर बघा तो त्याचं उत्तर खालच्या वचनामध्ये 10 वचनामध्ये तो असं म्हणतो, आणि ज्याने त्याला, म्हणजे का आम्ही आलो, तर जिवंत देवाची सेवा कराव्यास आलो. तो म्हणतो का असं झालेलं आहे, तर ज्याने त्याला मेलेल्यातून उठवले व भावी क्रोधापासून, बघितलं हे महत्वाचं आहे, भावी क्रोधापासून आपल्याला सोडवणारा असा त्याचा पुत्र येशू त्याची स्वर्गातून येण्याची वाट पाहण्यास तुम्ही मूर्तीपासून देवाकडे कसे वळाला, हे स्वतःला ओळखून किंवा स्वतःहून आम्हाविषयी सांगतात. ओळखून घेतलं आणि आम्हाविषयी तेच तुम्ही सांगितलं. का सांगितलं, की कशा रीतीने तुम्ही मूर्तीपासून वळालेला आहात. लक्षात घ्या, अनेकांना असं वाटतं की मूर्ती याचा अर्थ हा केवळ म्हणजे दगडाची मूर्ती किंवा एखाद्या अन्य कुठल्या तरी गोष्टीची मूर्ती असं म्हणून घेतलेलं आहे. आणि मूर्तीपासून वळालात असं ज्यावेळेस थेसलिकाच्या लोकांना संत पॉल म्हणत आहे, तर त्यावेळेस हे लोक जे आहे, जे परराष्ट्रीय होते, परराष्ट्रामध्ये राहत होते, परराष्ट्रीय लोक असल्या कारणाने ते अन्य दैवदेवतांची उपासना करत होते, यांच्यामध्ये ज्यावेळेस सुवार्तेचं सत्य केलं आणि सुवार्तेचं सत्य केल्यानंतर हे गप्प नाही बसू शकले, तर यांनी काय केलं, जिवंत देवाची उपासना त्यांनी करायला सुरुवात केली. आणि ज्यावेळेस आपण पाहतो की जिवंत देवाची उपासना ज्यावेळेस केली, त्यावेळेस खऱ्या पश्चातापाचं आगमन त्यांच्यामध्ये झालं. ज्यावेळेस खरा पश्चाताप त्यांच्यामध्ये येतो, तर खरा पश्चाताप आल्यानंतर त्या ठिकाणी आपण म्हणतो कन्व्हर्जन, ज्याला म्हणतात ना, आजकाल खूप ट्रेंडिंग शब्द आहे, कन्व्हर्जन झालं. कसल्या प्रकारचं कन्व्हर्जन झालं, तर त्यांना जिवंत देवाकडे ते वळू लागले. आणि कशापासून वेगळे झाले, तर तिथे म्हटलेलं आहे मूर्तीपासून. आज कदाचित तुम्हाला हे ठाऊक नसेल की नाही, ख्रिस्ती विश्वासामध्ये मूर्त्या वगैरे तर नाहीयेत आणि मूर्ती होतच नाही, पण पवित्र शास्त्र मूर्तीला आज नव्या करारामध्ये वेगवेगळी नावं देण्यात आलेली आहेत. आणि त्या वेगळ्या नावांमध्ये पहिलं नाव मूर्तीचं जर कोणतं असेल, एनी गेसेस, तुम्हाला काय वाटतं कशाला म्हटलेलं आहे मूर्ती? काय वाटतं तुम्हाला, कशाला मूर्ती म्हटलेलं आहे, किंवा कशाचं कंपॅरिझन देव स्वतः बरोबर करतो? पैसा, मनी किंवा धन. आणि तो मूर्तीपासून वळाला तिकडं. आणि आपण थेसलिकाच्या लोकांकडे ज्यावेळेस पाहतो, ॲज सून ॲज त्यांना जिवंत देव मिळाला, त्यांनी सगळ्यात पहिला जर कोणती गोष्ट आपल्यापासून वेगळी केली किंवा त्याला लगेच प्रायोरिटी त्यांच्यापासून त्यांनी स्वतःला रिक्त केलं, आणि ते होतं पैसा, धन. त्यांचा विश्वास कशा रीतीनं प्रगट झालेला आहे. सगळ्यात पहिली गोष्ट जर आपण पाहतो की धनाला त्यांनी विभक्त केलं. पैसा प्रायोरिटी वाईज त्यांनी काय केलं, त्याच्यापासून दूरी बनवण्याचा प्रयत्न केला. हे जग सर्वात पहिला जर कुठं धाव घेतं, तर धनाकडे धाव घेतं. आणि थेसलिकाच्या मंडळीनं इनफॅक्ट उलट केलं. ज्यावेळेस ते प्रभूकडे आले, त्यांनी धनाला विभक्त केलं, म्हणजे प्रायोरिटी चेंज केली. मी तुम्हाला अजून एक उदाहरण देतो. प्रेषितांच्या कृत्यामध्ये प्रथम मंडळीची स्थापना झाली, त्यांनी जर सगळ्यात पहिली कोणती गोष्ट केली, त्यांनी धनापासून वेगळे झाले. आणि त्यांनी होता नव्हतं सगळं विकलं आणि प्रेषितांच्या चरणाजवळ आणून ठेवलं. प्रायोरिटीज काय होतात, प्रायोरिटीज चेंज होतात. प्रायोरिटी चेंज झाल्यावर दुय्यम स्थान ऑटोमॅटिकली होतं. प्रश्न हा येतो की ज्यावेळेस आपण ख्रिस्ताकडे जातो किंवा ख्रिस्ताचं परिवर्तन आपल्या जीवनामध्ये होतं,
खऱ्या परिवर्तनाची साक्षच ही आहे की तुम्ही मूर्तीपासून विभक्त होता. आपल्याला समज अशी आहे की मूर्तीपासून विभक्त होणं. मला अनेक जण असं म्हणतात बघा, कुणाचं बदललं तर सगळ्यात पहिला एखादा जो पाळक होतो मग तुमच्या घरातील मूर्त्या एकत्रित करा आणि जाऊन त्याला तुम्ही काय करा, कुठेतरी पाण्यात टाकून द्या किंवा काहीतरी करा असं म्हणतात. मी म्हणत आहे की इट्स नॉट अबाउट दॅट. फोकस अशा मूर्तींवर करू नका की ज्या दगडाच्या आहेत किंवा अन्य कोणत्या गोष्टींच्या आहेत. काही नाही आहे त्याच्यामध्ये. मला आठवतं एक प्रश्न आमच्या बायबल कॉलेजमध्ये आलेला होता की जर समजा एखाद्याच्या घरामध्ये कुठल्या धर्माची एखादी पुस्तकं आहे आणि ज्यावेळेस तुम्ही प्रभूला स्वीकारता त्या पुस्तकेचं करायचं काय? काय करायचं? तिला तसंच ठेवायचं का तिला मग गुंडाळायचं आणि कुठं जाऊन टाकून यायचं? तर मला आठवतं असे डिबेटेबल डिस्कशनमध्ये मी उत्तर दिलेलं होतं आणि ना मला स्टँडिंग ओवेशन दिलं त्यावेळेस. मी म्हणालेलं होतं की का तुम्हाला टाकायचं एखादा ग्रंथ? मी म्हटलं मी तर त्याला घेईन आणि मी त्याला माझ्या घरात ठेवेन. का ठेवेन बरं? इट्स व्हेरी गुड टू स्टडी द बुक्स. वाय यू नीड टू थ्रो? तुमचा विश्वास एवढा कमकुवत आहे, तुम्हाला एवढं कमी वाटतं की ज्यानं तुमचं तारण केलं, जो तारणारा प्रभू आहे आणि त्याच्या संदर्भात तुम्ही बोलत आहात तो एवढा हलका आहे. यू स्टडी द बुक्स, दॅट विल हेल्प यू. ते तुम्हाला मदत करेल, ते तुम्हाला सहायता करेल अनेक गोष्टींसंदर्भात, एखादे विचार मांडण्यासंदर्भात. काय गरज आहे तुम्हाला? हे फार आवश्यक आहे. म्हणून लोक दिसणाऱ्या गोष्टींकडे ना आकर्षित होतात आणि त्यांना म्हणतात नाही नाही गुंडाळा, हे करा ते करा, फार मोठं वादंग निर्माण करायचा प्रयत्न करा. बट दॅट्स नॉट आवर फोकस. आवर फोकस इज की परमेश्वर देवा आणि तुम्हामध्ये कोणती गोष्ट येते. दॅट्स द आयडल. ती सगळ्यात मोठी मूर्ती आहे. तुमच्या जीवनामध्ये काय येते? एनिथिंग. आणि पवित्र शास्त्र त्याला दुजं लावून असं म्हणतं की पैसा. आपण शास्त्रामध्ये ज्या मंडळांकडे जातो आपण पाहतो की ऍज सून ऍज खरे परिवर्तन झालं ते त्या पैशापासून लांब झाले. प्रत्येक चर्च त्या पैशापासून लांब झाला कारण ते घातक आहे. सेकंड थिंग, प्रसिद्धी. ऍज सून ऍज प्रसिद्धी मिळायला लागते मनुष्य काय करतो बघा, तो देवामध्येच आहे पण ज्यावेळेस प्रसिद्धी मिळायला लागते ऑटोमॅटिकली त्या प्रसिद्धी मिळाल्यानंतर तो प्रभूपासून लांब होऊन राहतो. दॅट कॅन बी आयडल फॉर हिम. ते त्यासाठी मूर्ती असू शकतात. फॅसिलिकाच्या लोकांना ज्या मूर्ती संदर्भात तो बोलत आहे आणि या ठिकाणी जे बोलत आहे सेम थिंग. तिसरी गोष्ट, शारीरिक वासना, शरीर सुख ज्याला म्हणतात. पीपल आर बिहाइंड दॅट. दॅट कॅन बी आयडल फॉर मेनी पीपल. पुष्कळ लोकांसाठी ते आयडल आहे. पुष्कळ लोकांसाठी ते आयडल आहे. अनेकांसाठी ते हिंड्रन्स आहे. त्यांनी मूर्ती बनवून ठेवलेलं आहे त्या गोष्टींना. शरीराला मूर्ती बनवून ठेवलेलं आहे अनेक जणांनी. अहो किती त्याच्याकडे लक्ष द्यायचं, किती त्याला सुखसोयी देण्याचा प्रयत्न करायचा, किती त्याला कुरवाळायचं, किती त्याला प्रेझेंट करायचं आणि त्याच्यामध्येच गुरफटलेले आहेत. त्याच्यामध्येच गुरफटलेले आहेत. मला वाटतं लास्ट आपल्या कॉटेज प्रेयरला मी ती गोष्ट म्हटलं की ज्यावेळेस लेकरं लहानाचे मोठे होऊ लागतात आपण कुठं लक्ष देतोय जास्त? आपण शरीराकडे लक्ष देतो स्वतःच्या आणि कितपत देत आहे? कसं मोठं करत आहे त्या शरीरांना? कसं मोठं करत आहे? किती त्याला कुरवाळत आहे? हाऊ वी वॉन्टेड टू प्रेझेंट आवरसेल्फ, त्याच्याकडेच लक्ष आहे. इनफॅक्ट इव्हन मंडळीमध्ये नसताना पण लोक कसा विचार करत आहेत. नो डाऊट यू शुड, जेव्हा तुम्ही मंडळीत येता तेव्हा प्रेझेंटेबल असा, जेव्हा तुम्ही प्रेझेंटेबल असता पण त्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा तुम्ही शरीराकडे लक्ष देऊ लागता, त्याच्या ठेवणीकडं किंवा स्वतःच्या रूपाकडं लक्ष देऊ लागता, त्यालाच फोकस करता, लक्षात घ्या ते मूर्ती होऊन बसतं तुमच्यासाठी. तुम्ही त्याला कुरवाळत बसत आहात.
and it can damage you. मी परत सांगतो, मूर्ती ज्यावेळेस संत पॉल म्हणत आहे, इट्स नॉट अबाउट आयडल, सम आयडल इज देअर, स्टोन आयडल किंवा एखादं पोस्टर नाही, त्याच्या पलीकडे आहे ते. सगळ्यात डेंजर आयडल धार्मिकता, सगळ्यात डेंजर स्वतःची धार्मिकता प्रेझेंट करणारा आयडल. मी किती धार्मिक आहे हे प्रेझेंट करणारा आयडल आहे. म्हणजे हे इतकं क्लोज आहे की देवाप्रमाणेच स्वतःला सादर करण्यात येतं की मी किती पवित्र आहे, आणि त्या रीतीने ते प्रेझेंट करण्यात येतं, त्या रीतीने ते सांगण्यात येतं. तुम्ही जर आज इंटरनेटवर गेले, देर आर प्लेंटी ऑफ व्हिडिओज, प्लेंटी, स्वतःला पवित्र आणि स्वतःला एकदम धर्मश्रेष्ठ बनवणारे व्हिडिओज तुम्हाला मिळतील. महान कोणतरी अपॉस्टल, कोणीतरी प्रॉफेट, कोणीतरी XYZ स्वतःला म्हणवणारे लोक आहेत, जे आम्ही किती पवित्र आहोत, स्वधार्मिकतेचं किती सोंग आम्ही घेतलेलं आहे, असे काहीतरी प्रदर्शित करणारे लोक. यू विल फाइंड व्हेरी फ्यू, खूप कमी लोक तुम्ही पाहाल जे लोक आपल्या पापाविषयी, आपल्या भ्रष्टतेविषयी उघडपणे कबुली देतात आणि सांगत आहेत ना की आम्ही अनवर्दी, पण प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यावर कृपा केली आणि आम्हाला तारलं, आणि आम्ही एक संघ होऊन प्रभूकडे जात आहोत. आम्ही विश्वासरूपी अंतःकरणानं प्रभूकडे जात आहोत, आम्ही समर्पित होत आहोत. यू विल फाइंड व्हेरी फ्यू. पण स्वतःच्या स्वधार्मिकतेची घोषणा करणारे, मोठमोठ्या अशा आरोळ्या मारणारे, कर्कश आवाज काढणारे पुष्कळ लोक तुम्ही पहा. स्वतःला काहीतरी असं प्रेझेंट केलेलं आहे की मी देवाचा दूतच आहे. मी तुम्हाला सांगतो की ह्या दिवसांमध्ये इट्स व्हेरी व्हेरी रेअर टू फाइंड अ गुड बायबल टीचर्स. व्हेरी रेअर, म्हणजे इतकं रेअर आहे ते. आजकाल नॉर्मल झालेलं. जर तुम्ही समजा, मी आजकाल हे सांगत होतो मला लास्ट वीकला पुण्यामध्ये असताना एका ब्रदरला, त्यांना म्हणत होतं की आजकाल पूर्वी असं होतं की ब्रदर हा जो शब्द आहे हा केवळ वचन सांगणाऱ्याला बोलण्यात येतं की ही इज अ ब्रदर. पण आजकाल ब्रदर खूप असं म्हणजे खालच्या थराला गेलेलं आहे. मग पास्टर, नाव पास्टर इज ऑल्सो व्हेरी कॉमन. बाळक म्हणजे एकदम कॉमन झालेला शब्द आहे. मग रेव्हरेंट आला, मग राईट रेव्हरेंट, मग ते म्हणलं राईट रेव्हरेंट पण आजकाल खूप नॉर्मल झालंय. मग काय आलं तर बिशप्स. यू विल फाइंड प्लेंटी ऑफ बिशप्स. तुम्ही एवढे बिशप, म्हणजे मी माझ्या लहानपणापासून आतापर्यंत एवढे बिशप्स कधीच नाही बघितलेले. आजकाल एवढे बिशप्स मी बघत आहे प्रत्येक ठिकाणी. मग बिशप, मग प्रॉफेट. प्रॉफेट आजकाल खूप कॉमन झाले. तुम्ही बघा, प्रत्येक जण आपल्या नावापुढे प्रॉफेट, स्वधार्मिकतेची घोषणा करणारे प्रॉफेट, प्रॉफेटस. इव्हँजलिस्ट पहिला खूप होते, त्या पाळकाच्या खाली इव्हँजलिस्ट होते बरं का, पण ते पण दिसत नाही कारण ते खूप कॉमन झालेलं आहे. मग आपण पाहतो की ते अपॉस्टल्स झाले. मग आता ते अपॉस्टल कडे गेल्यानंतर ते अपॉस्टल मध्ये पण आता हायर अपॉस्टल असं पण झालंय. आता फक्त एकच उरलंय, म्हणजे ते जवळ झाले एंजल ऑफ गॉड. आजकाल ते पण आलंय की ही इज अ एंजल ऑफ गॉड, देवाचा दूत आहे. आणि मी तुम्हाला सांगू अजून डेंजर काय, वी आर नॉट व्हेरी फार की लोक म्हणतील आय एम जीसस क्राइस्ट हिमसेल्फ. स्वधार्मिकतेची घोषणा करणारे लोक, तुम्हाला माहित आहे ते इनडायरेक्टली तसं बोलत आहेत. ते म्हणत आहेत आता येशू माझ्यामध्ये आहे. तुम्ही हे बघितलंय, द पीपल स्टार्टेड टॉकिंग दिस, आता येशू माझ्यामध्ये आहे, मी ॲज अ येशू तुमच्या बरोबर बोलत आहे. ते स्लोली दे आर कमिंग देअर. खूप हळूवारपणे हे चालू आहे. स्वधार्मिकतेची घोषणा करणारे पण आहेत. अनेक जणांनी अशा मूर्त्या प्रस्थापित केलेल्या आहेत
प्रभू संत पॉल त्यांना असं म्हणतो की ज्या वेळेस सुवार्ता तुमच्या जवळ येते, ती सुवार्ता तुमची सगळ्या प्रकारची मूर्ती तोडून फोडून टाकते. जर तुमचं खरं तारण झालेलं आहे तर त्यातून तुम्ही बाहेर आलेला आहात. यू विल नॉट फॉल इन टू दॅट. त्या गोष्टींमध्ये तुम्ही पडणार नाही, त्या गोष्टींमध्ये तुम्ही जाणार नाही, तिथून बाहेर येणार. मग त्या पैशापासून ते स्वधार्मिकतेपर्यंत व्हॉट एव्हर इट मे बी, तुम्ही त्यातून बाहेर आलेले आहात. तुमचं खरं व्यक्तिमत्व प्रदर्शित होत आहे, जे तुम्ही प्रभूमध्ये आहात, तारण प्राप्त झालेले लोक. लक्षात घ्या, हे कधीच विसरू नका. हे महान सत्य आहे ज्याच्यासाठी तुम्ही देवाला बाजूला ठेवताना, ओके, ज्याच्यासाठी तुम्ही देवाच्या सार्वभौमतेला बाजूला ठेवता, म्हणजे प्रायोरिटी तुमची चेंज होते, तीच तुमच्यासाठी मूर्ती आहे. नथिंग एल्स. की ज्या गोष्टीसाठी तुम्ही म्हणताय की ओ देव, थोडस थांब, तीच तुमच्यासाठी मूर्ती आहे. किंवा काय देव देव करायचंय, ओ दॅट इज आयडल फॉर यू. आज मी थोडासा टर्न घेते ना, आज मी थोडासा टर्न घेतो ना, दॅट्स आयडल फॉर यू. इट कॅन बी एनीथिंग. मी तुम्हाला सांगू हार्श थिंग, इट कॅन बी युअर किड्स, तुमची लेकरं. इट कॅन बी युअर फॅमिली. कोणी असो, ज्यासाठी तुम्ही देवाला थोडा तू बाजूला हो, लेट मी सेटल दिस, दॅट्स आयडल फॉर यू. मूर्ती आहे तुमच्यासाठी. आता मग तुम्ही कशासाठी आलो तुमच्या जवळ, कशासाठी आलो, त्याच्या अगोदर तुम्हाला एक उदाहरण देतो, मग पुढे जातो. एखादा मनुष्य बुडत आहे, ओके, एखादा मनुष्य बुडत आहे. मी तुम्हाला एखाद्या मूर्तीचं उदाहरण देतो कुठल्याही, मग तुम्हाला समजेल. आणि मग एखादा मनुष्य पाण्यामध्ये बुडत आहे, आणि बुडत असताना मी त्याच्याकडे बघतो आणि तो म्हणतो मी बुडत आहे, मला वाचवा, मला वाचवा. म्हणतो देवाला हाक मारतो, म्हणतो देवा मला वाचवा. त्याचा देव त्याची मूर्ती आहे. मग मी तुम्हाला म्हणले इट कॅन बी एनीवन. पैसा, आणि पैशापासून ते पूर्णपणे खाली स्वधार्मिकतेपर्यंत एनिथिंग. मला वाचवा, मला वाचवा, मी मरत आहे. म्हटलं अच्छा, तू तुझ्या देवाला हाक मार. तो म्हणतो माझा देवा, माझा देवा. मग तुझा देव कोण आहे? अरे माझा देव पैसा आहे, माझा देव स्वधार्मिकता आहे. म्हटलं अच्छा, मी टाकतो, थांब. इनफॅक्ट तो दगड आहे. तू त्याची मागणी करत आहे, ती मूर्ती मी तुझ्या जवळ टाकतो. आणि त्याला ती मूर्ती टाकतो, आणि तो एक इनफॅक्ट दगड आहे. निर्जीव असणारी गोष्ट आहे, जी त्याला तारण करू शकणार नाही, जी त्याला तारू शकणार नाही. तुम्हाला असं वाटतं तो त्याला पकडेला नाही, जिवंत राहील? कधीच नाही. तो बुडून जाणार, तो मरून जाणार. व्हॉट विल सेव्ह यू? कोणती गोष्ट तुम्हाला वाचवणार आहे बरं? अजिबात ही मूर्ती नाही, किंवा कोणतीही मूर्ती नाही. तुम्हाला वाचवणारी एकच आशा आहे, तो म्हणजे प्रभू, त्याची सुवार्ता. आणि जी गोष्ट तुमच्यामध्ये आणि देवामध्ये येत आहे ना, ती तुमची मूर्ती आहे, लक्षात घ्या. आणि ती तुम्हाला कधीही वाचवू शकणार नाही. देवाच्या क्रोधापासून कधीही वाचवू शकणार नाही. म्हणून तारण प्राप्त झालेलं आहे, खरं तुम्हाला परिवर्तन झालेलं आहे, तुमच्या जीवनातून ते दिसावं. म्हणून तो म्हणतो त्या वचनामध्ये की आम्ही कशासाठी आलो तुमच्याजवळ, आम्ही का आलेलो बरं तुमच्याजवळ? तो म्हणतो आम्ही जिवंत गोष्ट घेऊन आलेलो. जिवंत आणि सदाजीवी. सदाजीवी जी गोष्ट आहे ती जिवंतपणाला म्हणतात. निर्जीव गोष्टींसंदर्भात आम्ही घेऊन आलो का? निर्जीव गोष्टींसंदर्भात आलो नाही म्हणतो. निर्जीव काय आहे? निर्जीव जे संपून जाणार आहे, जे तुम्हाला, ज्याच्यामध्ये जीव नाहीये. म्हणून ज्याच्यामध्ये जीव नाहीये त्याला पकडून का राहिलेला आहात? आम्ही तुमच्याजवळ का आलेलो आहे? कारण देव जिवंत आहे. आणि जेव्हा देव जिवंत आहे, त्या जिवंत देवाला घेऊन आम्ही आलेलो आहे, त्याची सेवा आम्ही करत आहोत. आणि ती गोष्ट सांगत आहे पॉल, त्यांना सांगत आहे की पहा, या जिवंत देवाची, सत्य सदाजीवी देवाची जी सेवा आम्ही करत आहोत, ती सेवा आम्ही घेऊन आलेलो आहोत. कारण का? तर हे खरे विश्वासणारे, तो म्हणतो
कुणापासून? आणि ज्याने त्याला मेलेल्यात उठवले, म्हणजे हा जिवंत देव जो आहे, ज्याने त्याला मेलेल्यात उठवलं व भावी क्रोधापासून आपल्याला सोडवणारा असा पुत्र येशू. म्हणजे तो त्यांना आशा देत आहे की हु विल सेव्ह, तुम्हाला आणि मला कोण वाचवेल त्या भावी क्रोधापासून. म्हणून तुमचं लक्ष या जगामध्ये आणि जगातील गोष्टींकडे लावू नका असं तो सांगत आहे. तो एनकरेज करत आहे आपल्याला. तो आपल्याला सांगत आहे की भावी जगाकडे लक्ष द्या, भावी क्रोधाकडे लक्ष द्या. तो म्हणतो ह्या जगामध्ये लागू नका तुमचं लक्ष, ह्याच्यावरच विसंबून राहू नका, ह्याच्यामध्ये संतुष्टता शोधू नका. जे काही तुम्हाला आवश्यक आहे त्याच्यामध्ये तो तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे, पण लालसा याची बाळगू नका, ह्याच्यामध्येच राहू नका. कारण देवबाप काय करणार आहे, तो आल्यानंतर मेलेल्यातून उठवणार आहे लोकांना. आणि तो काय करणार आहे, तो क्रोधापासून सोडवणारा असा पुत्र याची स्वर्गातून येण्याची वाट पाहण्यास तुम्ही सज्ज असा. त्याची वाट पाहत राहा. मागच्या वेळेस मी तुम्हाला ही गोष्ट सांगितलेली होती की इनफॅक्ट प्रगटीकरण आपल्याला पूर्ण पुस्तक याविषयीच शिकवत आहे. आपण ज्यावेळेस प्रगटीकरणाचं अध्ययन करतो, तुम्हाला जर आठवत असेल, आपण हीच गोष्ट वारंवार शिकवतो की मंडळी ज्यावेळेस संकटातून जाते, मंडळी ज्यावेळेस कष्टातून जाते, मंडळी ह्या जगाची नाही आहे, तेव्हा जगाला ज्यावेळेस आठवण करण्यात येते, मंडळीला वारंवार सांगण्यात येते की तुझं लक्ष या जगामध्ये लावू नकोस, तुझं लक्ष भावी जो येणारा प्रभू आहे त्याच्याकडे लाव, त्याच्याकडे लक्ष दे. आणि या ठिकाणी थेसलोनिकेच्या लोकांना संत पौल हेच सांगत आहे की देव न्याय करणार आहे, प्रत्येक विश्वासाला ख्रिस्त वाचवणार आहे, तो न्याय करणार आहे. म्हणून त्याच्याकडे पाहत असताना तो प्रीतीनं बनलेला राज आहे एवढंच नाही, तो न्यायी प्रभू आहे. म्हणून त्याच्याकडे लक्ष लाव, त्या प्रभूकडे लक्ष लाव, त्याच्याकडे लक्ष देऊन पहा. कारण लक्षात घ्या, वादळ आलं आणि वादळ मोठं आलं आणि त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही शोधा लागाल ना मला आसरा कुठे आहे, देन मात्र कठीण होईल. मागील आठवड्यामध्ये मी एक फोटो पाहिला, एक माणूस ना असं उंच उडाला वादळामध्ये आणि तो वाचला. मी फोटो पाहिला, बापरे, वादळामध्ये उडालेला माणूस. तो म्हटला मी वाचलो. वादळ येण्या अगोदरच तुम्ही ज्यावेळेस सुरक्षित ठिकाण शोधता आणि त्याला घट्ट धरून राहता, दॅट विल सेव्ह यू. वादळा अगोदर. म्हणून तुमचं सुरक्षित ठिकाण केवळ आणि केवळ या जगामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आहे, ज्याने तुम्हाला तारलेला आहे. आणि जेव्हा तो जर तुम्हाला मिळालेला आहे, त्या सुरक्षित ठिकाणी तुम्ही घट्ट धरून राहा. कारण न्याय येण्याआधी किंवा न्याय होण्या अगोदरच त्याच्याजवळ आश्रय आहे, तो आश्रय तुम्ही घ्या. थेसलोनिकेची मंडळी जी आहे ही अशा प्रकारे सुरक्षित ठिकाणी होते. आणि ज्यावेळेस मंडळी मी वारंवार म्हणत आहे, याचा अर्थ मंडळीतील लोक. एक पाळक म्हणून माझं हे कर्तव्य आहे की वारंवार मी तुम्हाला ह्या जगातील धोके समजावून सांगावे. मी तुम्हाला सांगावं की सांभाळून राहा, आपल्या तारणाऱ्याला सोडू नका, त्याला घट्ट धरून राहा, तुमच्यातून ती फळं दिसू देत. ह्या जगाच्या अभिलाषांकडे धावू नका. तुम्ही कित्ता व्हा, जशी थेसलोनिकेची मंडळी झालेली होती. विश्वासणाऱ्या लोकांनी तुमच्याकडे पाहावं आणि म्हणावं की दे आर डिफरंट, ते वेगळे आहेत. अख्खं जग एका बाजूला चाललेलं आहे, पण दिस पीपल आर डिफरंट, कारण त्याचा विश्वास वेगळा आहे. संकटामध्ये स्थिर धीर धरून हे आहेत, फेस करत आहेत. ते म्हणतात की नो वरीज, आमची आशा जी आहे ही या जगामध्ये नाही आहे, आमची आशा येणाऱ्या प्रभूकडे आहे. आणि त्याने लवकर यावं अशी आम्ही प्रार्थना करत आहोत. प्रभुदेव आप या वचनांद्वारे तुम्हाला उत्तेजन देव. कारण लक्षात घ्या, खरं तारण जे आहे ते खरं तारण जीवन बदलणार आहे. खरं तारण जे आहे आपण बघितलं की सुवार्ता सांगणार आहे. खरं तारण प्रत्येक मूर्तीपासून दूर राहणार आहे. खरं तारण उत्तेजन देतं देवाची सेवा करायला. खरं तारण ख्रिस्ताच्या आगमनाची वाट पाहत धीर धरतं. या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपण थेसलोनिकेच्या लोकांमध्ये बघतो. आणि ह्या 7 पासून 10 वचनामध्ये आपण पाहतो की कशा रीतीने संत पॉल त्यांची प्रेज करतो. बिकॉज दे आर सॅटिस्फाईड. ते एकदम संतुष्ट असणारं चर्च आहे.
समाधानी चर्च आहे. आणि त्यामुळं आलेल्या संकटांना, क्लेशांना, दुःखांना, परीक्षांना ते डगमगलं नाही. त्यांनी त्या गोष्टींना फेस केलं. पळून गेले नाहीत ते, पळपुटे झाले नाहीत ते. आज मी तुम्हाला एनकरेज करतो आणि काही प्रश्न विचारतो. त्या प्रश्नांसंदर्भात स्वतःला चाचपडून बघा. विचार करा स्वतःला की काय आमच्या जीवनातून तशा ख्रिस्त जो थैसलिकाच्या लोकांमध्ये दिसला तसा ख्रिस्त आमच्या आजूबाजूच्या प्रियजनांना दिसत आहे का? तो प्रगट होत आहे का? आम्ही खरे तारलेलो आहोत का? का आमच्या जीवनामध्ये अजूनही कुठल्या तरी मूर्तीला आम्ही घट्ट पकडून ठेवलेलं आहे? तो म्हणतोय की आम्ही बाकीचं सगळं सोडलं बाळासाहेब, पण ही मूर्ती आहे जी प्रभूमध्ये आणि माझ्यामध्ये आहे, जिला आम्ही घट्ट पकडून ठेवलेलं आहे. जशी थैसलिकाची मंडळी ते जिवंत देवाची सेवा करणारी होती, ते मासिदोनिया किंवा अखाया प्रांतात गेले, ते गप्प राहू शकले नाहीत. तशा प्रकारे जी सुवार्ता तुम्हाला कळाली, विश्वासरूपी सुवार्ता किंवा विश्वासरूपी तुमचं जीवन, हे तुम्ही तुमच्या प्रियजनांना कळवलेलं आहे का? जेव्हा ते एखाद्या संकटामधून चालले, तुम्ही म्हटलं काय, नॉट टू वरी ब्रदर, दिस इज पार्ट अँड पार्सल. आपण त्यासाठीच आहोत. आपण या क्लेशातून, दुःखातून, कष्टातून जात आहोत, यासाठीच आपल्याला पाचारण आहे. आणि मग आपण त्याला एनकरेज केलं आणि म्हटलं, मी त्या प्रभूच्या येण्याची वाट बघत आहे. काय तू त्या प्रभूच्या येण्याची वाट बघत आहेस? आपली आशा तिकडे लाव. खूप इम्पॉर्टंट हे क्वेश्चन आहे जे आपल्याला विचारायचे आहेत आज. कारण थैसलिकाची मंडळी आपल्याला ह्या गोष्टींसंदर्भात शिकवते आणि आपल्याला तशा रीतीनं पुढे घेऊन जाते. खूप काही शिकण्यासारखं या मंडळीतून. देवबाप करो की येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला त्या प्रकारे शिकण्यास मिळेल. पुन्हा एकदा संपवत असताना मला तुम्हाला एनकरेज करू दे की खरं तारण किंवा खरं परिवर्तन तुम्ही किती उंच उड्या मारता आणि किती उंच उड्या मारून हात हलवून नाचता आणि किती आक्रोश करता, याच्यावर आधारित खरं तारण नाही. खरं तारण, खरं परिवर्तन जर झालेलं आहे तर ते केवळ बदललेल्या जीवनातूनच दिसतं, अजून कुठल्याच गोष्टींद्वारे दिसत नाही. मग तुम्ही कितीही अकराळ विक्राळ आपलं तोंड केलं, कितीही जोरात आपण ओरडलो, कितीही जोरात आपण हाका मारल्या, किती उच्च, माझा आवाज उंच आहे की तुझा आवाज उंच आहे, असे काहीतरी मोठा आपण म्हणजे स्पर्धा लावली आणि त्याच्यामध्ये माझा आवाज उंच निघाला वगैरे, त्याद्वारे तारण माझं मिळते का? तसंही नाही. तुमचा विश्वास जो आहे तो काही हात असा ठेवून एखाद्यावर जोरात ओरडून प्रार्थना करणं आणि देवाकडं मागणं आणि वेगवेगळ्या वचनांचा भडीमार करणं आणि सांगणं की येशूमध्ये माझा विश्वास आणि होईलच, क्लेम करून, आणि मग माझा विश्वास किती मोठा, यावर आधारित होईल का? तर माझा विश्वास हा केवळ आणि केवळ क्लेशात आणि संकटात प्रकट होईल. प्रियांनो, खरं तारण बदललेल्या जीवनात आहे. खरं परिवर्तन बदललेल्या जीवनात आहे. आणि ते बदललेलं जीवन आपल्याला थैसलिकाच्या लोकांमध्ये दिसतं. आज तीच अपेक्षा आपल्याकडून आहे की काय तुमचं जीवन बदललेलं आहे, तुमच्या जीवनातून दिसावं. प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही या वेळेला तुझे आभार मानतो की अशा रीतीनं देवा तू आम्हाला एकत्रित केलंस, वचनाद्वारे देवा तू आमची भेट घेतलीस, आम्हावर कृपा पुरवलीस. देवापा, या महान सत्यामध्ये चालण्यास तू आम्हाला शिकव. आमचा विश्वास देवा तू उत्तरोत्तर वाढव. खरं तारण, खरं परिवर्तन काय आहे प्रभू, हे आम्हाला तुझ्या वचनातून सदैव कळलेलं आहे, कळत आहे, यासाठी की आमच्या जीवनातून ते प्रदर्शित व्हावं. आम्ही आहोत तसे पुन्हा एक वार देवा तुला समर्पित होतो. आजच्या वचनाबद्दल आम्ही देवा तुझे आभार मानतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात प्रार्थना केली म्हणून देवा तो. आमेन.